चला स्पीडअप करा थोडासा. देसाई वाघेश्वर संघ आपण थोडासा स्पीडअप घ्या. वेळ कमी घ्या आपण, कारण आज मेगा फायनल खेळवायची आहे, त्यामुळे आपल्याकडे वेळ, आपण जेवढा वेळ आपण वाचू तेवढा आपल्या संध्याकाळच्या सत्रामध्ये मेगा फायनल 4 किंवा 5 षटकांची जरूर खेळायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर मयूर म्हात्रे सज्ज झालाय, तर फलंदाज ओपनर जोडी स्ट्राईक एंडला असेल केतन म्हात्रे, तो दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडला असेल सूरज फौजदार. ओपनर जोडी. आता मात्र पाहायचं पॉवर प्लेचं पहिले षटक, शॉट थर्ड मॅन, पॉइंट, कव्हर क्षेत्र, एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ म्हणजे ऑफ साइड 30 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिलाच बॉल यावेळी चेंडू हवेमध्ये जरूर आहे, डीपला खेळाडू सज्ज आहे, 1 बाउन्स फील्ड केला, एक सिंगल तर मिळेल, मात्र दुसरी देखील इथे कंप्लीट केली गेली. रनिंग बिटवीन द विकेट पहिल्याच बॉलवर इथे पाहायला मिळाली. एका बाजूला सूरज फौजदार तर केतन म्हात्रे ही ओपनर जोडी. आता मात्र पाहिलं आपण ऑफ साइड 30 सर्कलच्या आतमध्ये 5 खेळाडू, तर ऑन साइडला आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग डीप मिड विकेटला एक खेळाडू आपण पाहिलं, तर मिड ऑन 30 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि लॉंग ऑन डीपला इथे पाहायला मिळेल. ओहो, शरीराचा वेध घेणारा हलक्या हाताने थोडासा सन्मान दिलाय केतन म्हात्रेने या बॉलला आणि येतो हा डॉट बॉल. हे आपण जर असं पाहिलं तर एखादा खराब बॉल आला तर त्याला उचलून फेकून द्यायचं, तर एक चांगला बॉलचा सन्मान करायचा, हेच केलंय केतन म्हात्रेने. आणि 2 चेंडूचा सामना झालाय, धावसंख्या 2 स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल पंचांच्या डाव्या बाजूने. गोलंदाज यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू सज्ज आहे, त्याच्या वाक्याच्या बाहेर, प्रयत्नाला मात्र यश येत नाहीये, येतो हा आगमन होते एक रेग्युलर संघाचे उत्कृष्ट ऑलराऊंडर, आणि नक्कीच 40+ मध्ये येतील पुढच्या वर्षी. आम्ही पुढच्या वर्षी त्यांचं नक्कीच स्वागत करू आपण 40+ मध्ये, कारण 40+ सध्या फडकेपाडा संघ फुल फॉर्म मध्ये आहे, कारण कालच त्यांनी रनअप आणला, परवा दिवशी फायनल देखील मारली. पुढचा बॉल यावले मात्र पॉइंटच्या वरून खेळलेत, 1 बाउन्स मारण्याच्या बाहेर, चौकार. षटकारानंतरचा हा चौकार, धावसंख्या 12. केतन म्हात्रेचा बॉडी लँग्वेज खूप काही सांगून जातोय. स्टार्ट पहा, गोलंदाजाला हेरून बॅटिंग होते, इथे मात्र पाहायचंय पंचाकडे अपील जरूर होते. मेन पंच आपण पाहिलं तर जतीन भुयाळ सर, तो दुसऱ्या बाजूला शेखर हिरडूर सर, हे 2 पंच. शेखर हिरगुड सर आहेत, थोडीशी चुकी दुरुस्ती करतो, क्षमा असावी. दुसऱ्या बाजूला जतीन भुयाळ सर. आता मात्र क्षेत्ररक्षण मध्ये थोडासा बदल जरूर केला जातोय. मिड ऑनला आपण पाहिलं तर मिड ऑफ डीपला केला जातोय. मिड ऑफ आपण पाहिलं तर, आणि मिड ऑन जर आपण पाहिलं तर हा लॉंग ऑनला थोडासा वायडिश केला जातो, आणि पण मिड ऑन 30 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल केतनसाठी. ओ इथे पहा अपील किती येतं, स्ट्रॉंग अपील होतं. ज्यावेळी अशा प्रकारचा अपील येतो ना, त्यावेळी पंचांना 3 पाहायला लागतो. एक्झॅक्टली चेंडू लँड कुठे झालाय,
लाईन काय आहे आणि हाईट किती आहे, लाईन लेंथ आणि हाईट ही हेरली जाते आणि तदनंतर डिसिजन पंचांच्या माध्यमातून येतोय. आणि हा पाहिला चेंडू एक्झॅक्टली कुठेतरी लाईन आपण पाहिली तर थोडीशी यष्ट्यांच्या दूर पाहायला मिळाली आणि हा येतोय डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळते ती 13. चांगली पार्टनरशिप म्हणावी लागेल कारण विकेट अजून गमावलेला नाही आणि 13 धावा म्हणजे चांगली बॅटिंग. चला देसाई संघ मोरेश्वर वेळ आपण कमी घ्या कारण आपल्याला आजच्या दिवसामध्ये एक मेगा फायनलचा सामना देखील खेळवायचा आहे आणि नुकतंच आगमन होते फडकेपाडा संघाचा बाहुबली ज्याला म्हटलं जातं असं राकेश पाटील, त्याचबरोबर विष्णू वाघे असतील, आमचे मित्र दिलीप दातीलकर देखील येत आहेत आणि त्यांच्या समवेत आणि राकेश पाटीलचे सुपुत्र देखील आहेत म्हणतो वंश. या वेलकम राकेश. दिलीप दातीलकर यांचं देखील आगमन होते. पॉटमध्ये पहिलं षटक संपलेलं आहे. आता मात्र 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर डीपला आपण पाहतोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ डीपला पाहायला मिळतात आणि डीप मिड विकेट देखील आहे आणि हितेशला आपण पाहतोय 30 सर्कलच्या आतमध्ये. नवीन ओव्हरचा पहिला बॉल यावेळी मात्र पंचांच्या डाव्या बाजूने समोर असेल केतन. ओ फुल टॉस बॅटची खालची कडा साठून मात्र 1 बाउन्स इथे पाहायचंय. विकेट किपरच्या दस्तानामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. येतो हा डॉट बॉल. बादल म्हात्रे. बादलचा रनऑफ जर आपण पाहिलं तर बरोबर 30 सर्कलच्या 5 पावलं दूर आहे. म्हणजे रनऑफ किती आहे, वेग किती आहे बॉलवर पहा. हे पहा आणि तितक्याच वेगाने चेंडू उचलून दिलाय मात्र एक्स्ट्रा कव्हरला. इथे पाहायचं खेळाडू तैल सज्ज आहे. मोठा विकेट आणि केतन म्हात्रे मैदान सोडतोय. सामन्यामध्ये 3 पिढ्या क्रिकेट खेळत आहेत. म्हणजे ग्रामीण क्रिकेट विश्वामध्ये देखील स्टँडर्ड आहे, फिटनेस देखील आहे. काका म्हात्रे देखील आता 40+ मध्ये पदार्पण केले त्यांनी. प्रमोद म्हात्रेने देखील ग्रामीण विश्व गाजवलं आणि त्यांचा पुत्र देखील येतोय. म्हणजे क्रिकेटला या देसाई गावासाठी योगदान देतोय. ओळ्या सामन्याकडे न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय सौरभ म्हात्रे. खार्डी एक्सप्रेस ज्याला म्हटलं जातं आणि मोठे पटक्या खेळण्यासाठी देखील माहीर आहे. मात्र तो खेळ या सामन्यात दाखवावा लागेल. यावेळी हो कौतुक केलंय, भिडकावून दिलाय समालोचन कक्षाच्या वरून. दिलीप दातीलकर यांचं स्वागत करणारा हा षटकार. पहिल्या बॉल पासून प्रहार करायला सुरुवात केली आहे सौरभ म्हात्रेने. खार्डी संघाचे कोणी समर्थक किंवा ज्येष्ठ नागरिक आपण आला असेल तर या, आपलं सहर्ष स्वागत. हो हे पहा स्टँडर्ड पहा या खेळाडूचा. सन्मान दिलाय. खराब चेंडू होता ढकलून दिलाय मात्र गडी क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने पुढे सरकतोय. चौकार. सौरभ म्हात्रे ह्याच्याकडे ती कला आहे, गुणवत्ता आहे. पाहिले चेंडू कसा येतोय, थोडीशी उचली कमी पाहायला मिळाली आणि फक्त दिशा दिली
गली पॉइंट क्षेत्रामध्ये थर्डमॅनच्या आणि गलीमधनं एकदम वेगाने चेंडू निघून गेलाय. मात्र क्रिकेटमध्ये म्हटलं जातं महबूब की गल्ली आणि क्रिकेट की गल्ली पकडे जाने का डर रहता है. हो आता मात्र उसळी घेतली. या अगोदरचा चेंडू खाली राहिला आणि तदनंतर इथे पाहिलं तर बादलने या चेंडूला थोडी उसळी दिली आणि येतो हा कमबॅक करणारा डॉट बॉल. ह्या डॉट चेंडूने बादलचा आत्मविश्वास वाढला असेल मात्र समोर फलंदाज देखील तितकाच मातब्बर आहे. हा खेळ फलंदाज आणि गोलंदाजामध्ये रंगतोय कारण घरच्या मैदानामध्ये खेळत असताना देसाई संघाला अनुभवाचा फायदा जरूर होईल. ओ यावेळी मात्र जबरदस्त जशास तसं उत्तर दिले. उसळी घेतली आणि तितक्याच वेगाने बॅटचा प्ले ओपन केला आणि कव्हर क्षेत्र क्लिअर केले. चौकार. तुम्हाला 3 षटकानंतर ब्रेक आहे. तुम्ही वारंवार मीटिंग करायची नाहीये हे लक्षात ठेवा. आपण जेवढा वेळ वाचवणार आहोत तेवढा आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये मेगा फायनल खेळवता येईल. कारण टीम मीटिंग साठी आपल्यासाठी 3 षटकांचा ब्रेक असेल तेव्हा तुम्ही टीम मीटिंग घ्या. वारंवार आपण एकत्र येऊ नका. आता मात्र पाहायचे पॉवर प्लेचे षटक इथं दोन्ही संपलेली आहेत. धावसंख्या स्कोर बोर्ड 27 पाहायला मिळते. चांगली पार्टनरशिप आपण पाहिली. केतनने फुलवण्याचा प्रयत्न केला मात्र तो जर आपण पाहिलं तर 7 चेंडूंचा सामना केला आणि 12 धावांचं योगदान देऊन तो मैदानाच्या बाहेर आला. आणि त्यानंतर सौरभने तिसऱ्या क्रमांकावर येऊन जबाबदारी स्वीकारली आणि तब्बल 4 चेंडूमध्ये 14 धावांचं योगदान दिलं. तो मात्र आता नॉन स्ट्राईक एंडला असेल. स्ट्राईक एंडला असेल तो सूरज फौजदार ज्यांनी अजूनपर्यंत आपण पाहिलं तर 1 चेंडूचा सामना केलाय. मात्र इथे पाहायचं गोलंदाज ऋषी म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन विखुरलेलं असेल. 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर सीमा रेषेवर तैनात आहेत. आपण पाहिलं जे शॉट फाईन लेग 30 सर्कलच्या आतमध्ये डीप मिड विकेट मिड विकेट आपण वाईडिश पाहतोय. डीप स्क्वेअर लेग लॉंग ऑन आपण पाहतोय हितेशला आणि लॉंग ऑफ मोरेश्वर स्वतः संघनायक आहेत. एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कलच्या आतमध्ये कव्हर डीप आपण पाहतोय आणि शॉट थर्ड मॅन आणि पॉइंट क्षेत्र आपण पाहिलं तर 30 सर्कलच्या आतमध्ये आणि येतो हा डॉट बॉल. ऋषी म्हात्रे एक अनुभवी गोलंदाज जरी युवा खेळाडू असला तरी मात्र अनुभव खूप दांडगा आहे. यावेळी मात्र पाहायचे ओहो रोखण्यात यश जरूर मिळाले. हितेशला मात्र उंचीचा फायदा झालाय आणि या 2 धावेने धावसंख्या 29-29. हितेशचा तो सामना आज देखील मला आठवतोय की टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एका सामन्यामध्ये 2 षटकं फेकली आणि ती दोन्ही मेडन निर्धाव षटक. रतनबुवा पाटील स्मृती चषक कोण विसरेल तो क्षण. येतो डॉट बॉल. मी मगाशीच उल्लेख केला होता ऋषी म्हात्रेचा. याच्याकडे जरी युवा खेळाडू असला तरी मात्र अनुभव याचं एकमेव कारण आपल्या वडिलांकडून हे क्रिकेटचे धडे शिकलाय. ऋषी म्हात्रे ठाण्याचा ठाण्या वाघ प्रमोद म्हात्रेचे सुपुत्र आणि काका म्हात्रे यांचे नातू 3 पिढ्या आपल्या गावासाठी सेवा करतायत. फुल टॉस बिडकावून दिलाय आणि खेळाडूच्या आवाक्याच्या बाहेर येतो हा चौकार. चांगले बॉल येतील त्यांना सन्मान देतील मात्र खराब बॉल चुकीला माफी नाही. खराब बॉल आला फुलटॉस बॉल आला भिडकावून दिला सूरज फौजदारच्या बॅटमधनं महत्वपूर्ण चौकार. सूरज देखील आपण पाहिलं तर आतापर्यंत 5 चेंडूंचा सामना केलाय. 6 धावा देखील त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्यात. तर नॉस्ट्राईक केला सौरभ अजून संधीची वाट पाहतोय.
ऋषी मात्रे पुन्हा एकदा सुजोल सुरजसाठी. आता मात्र थोडासा गती परिवर्तन जरूर होता. डीपला खेळाडू सज्ज आहे. थोडेसे स्किड झाले मात्र मिळेल ती फक्त सिंगलच. चेंडू तुमच्या हातामध्ये ग्रिप होणं खूप गरजेचं आहे. म्हटलं जाते की केसांना जेल आणि हातांना तेल लावून तुम्ही क्रिकेट खेळू शकू नाही. कारण हातामध्ये चेंडू ग्रिप होणं हे खूप महत्वाचं असतं. क्रिकेटमध्ये हातातून चेंडू निसटला दुसरी धाव घेण्याची संधी फलंदाजांना मिळते. मात्र इथे तसं काही घडलं नाही कारण स्ट्राईक सौरभला स्वतःकडे ठेवायची होती आणि त्याच अनुषंगाने फक्त इथे सिंगल कंप्लीट गेली आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर आपण पाहतोय 34 34 धावा. अजूनही पाहिलं तर तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातला अंतिम शेवटचा बॉल ऋषी म्हात्रे. सौरभ साठीचा हा बॉल. ओहो बॅटचा फ्लो पहा किती वेगाने ओपन केला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. 3 षटकाचा खेळ संपन्न झालाय. धाव संख्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळते ती 34. प्रति षटकामागे जर आपण विचार केला तर 11.33 च्या सरासरीने इथे धाव संख्या मेंटेन राखली गेली आई गावदेवी खाडी संघाच्या माध्यमातून. केतन म्हात्रेने चांगलं योगदान दिलं. तो 7 चेंडूंचा सामना केला. 12 धावांवर तो बाद झाला. त्यानंतर सौरभ आणि सूरज या 2 एस मध्ये एक चांगली पार्टनरशिप आपण पाहतोय बहरताना इथे दिसते. चला स्पीड अप करा. थोडासा स्पीड अप घ्या. सेकंड लास्ट ओव्हर रितेश म्हात्रे. समोर बॅटर असेल सूरज फौजदार. नवीन ओव्हरचा पहिला बॉल रितेश सूरज साठी आणि हा बरोबर बॅटच्या पट्ट्यात घेतलाय आणि पाठवून दिलाय खेळाडू कक्षाला सलामी करण्यासाठी षटकार. आता मात्र जबरदस्त खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. दुसऱ्या विकेटसाठी आतापर्यंत आपण पाहिलं तर 11 बॉलमध्ये 27 धावांची पार्टनरशिप इथे या 2 खेळाडूंमध्ये सहजताना फुलताना बहरताना आपण पाहायला मिळतोय. आणि ही गरज होती कारण केतन लवकर बाद झाला. त्यानंतर सौरभ मैदानात आला आणि त्यांनी जबाबदारीने या खेळपट्टीवर खेळ सुरू केलाय. मात्र गोलंदाज रितेशच्या पहिल्याच बॉलवर हा षटकार. सूरज फौजदार राईट आर्म राऊंड गोलंदाजीसाठी फुल टॉस. चुकीला माफी नाही. लागोपाठचा दुसरा षटकार. जीव झाला येडा पिसारा. चला टीम मीटिंग कमी घ्या. आपण टीम मीटिंग कमी घ्या. कोणी एकानेच कोऑर्डिनेशन करा संघनायकाने. आपण वेळ थोडा वाचवायचा आहे. आपण पाहायचं इथे धावसंख्येला वेग येतोय 46 46 म्हणजे जवळजवळ 33 धावांची पार्टनरशिप इथे होताना आपल्याला पाहायला मिळते. 33 धावा आणि 12 चेंडू मध्ये एकच चांगली साजेदारी. मात्र ही साजेदारी फोडावी लागेल कारण घरच्या मैदानामध्ये खेळत असताना तुम्हाला मोठे फटक्यानं सामोरं जावं लागतंय. हे कुठेतरी निराशाजनक आहे.
मात्र साजेदारी फोडावी लागेल. पुन्हा एकदा आता मात्र पाहायचं लागोपाठचा हा तिसरा षटकार. बरसलाय. ओहो, इथे पाहायचं लाहीन पाहावी लागेल. लाहीन चुकीची येते. थोडासा दडपण जरूर दिसतोय. चेंडूला वेग देण्याचा प्रयत्न होता मात्र त्या वेगाच्या नादामध्ये चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर निघून जातोय. वाईट बॉल. अवांतर धावेने स्कोरबोर्डवर मात्र ऍड केली जाईल. 53 धावा. 40 धावांची पार्टनरशिप दुसऱ्या विकेटसाठी. ओहो, लाईन चुकीची. थोडासा दडपण आहे. दडपणामध्ये वावरताना दिसतोय. मात्र या दडपणाला झुंगारून तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. खरं घरच्या मैदानामध्ये खेळत असताना इथे चांगली शैली तुमची दाखवावी लागेल. कारण मैदानाची भौगोलिक परिस्थिती ही तुम्हाला माहिती असते. लो फुल टॉस याला मात्र एक्स्ट्रा कव्हरला तिथे खेळाडू सज्ज आहे. कव्हर क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. मात्र मिळेल ती फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या 55 55 55. जबरदस्त खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतो. प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन. देसाई विपक्ष खार्डी या दोन बलाढ्य संघामध्ये 42 धावांची पार्टनरशिप. डॉट बॉल. बेचाळीस धावांची पार्टनरशिप. सौरभ खोलो टप्प्याचा चेंडू होता. इथे मात्र हेलिकॉप्टरच्या माध्यमातून खेळलाय. मात्र सिंगल देखील इथे सहज मिळते. सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड 56 अब तक 56 धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते. चेंडू खेळत 24 माफ करा. 24 चेंडूमध्ये 18 धावा आणि त्या 18 धावा आपण 56 धावामध्ये पाहिलं तर 43 धावांची पार्टनरशिप आपण पाहतोय. शेवटचं स्लॉगरचे षटक आणि या षटकामध्ये पाहायचंय जितक्या धावा तुम्ही कुटणार आहात तेवढं मात्र विपक्ष संघाला आव्हान तुम्ही मोठं करून ठेवणार आहात. मात्र स्लॉगरच्या षटकामध्ये संगणक चेंडू कोणाच्या हातामध्ये सोपवतायत. ऋषी म्हात्रे पुन्हा एकदा येईल. ऋषीने पहिल्या षटकाचा विचार केला तर तिसऱ्या क्रमांकाचं षटक त्याने हाताळलं होतं. एक विकेट मी आपल्या संघासाठी मिळवली होती आणि तब्बल फक्त आणि फक्त 7च धावा खर्च केल्या होत्या. आणि त्याच अनुषंगाने जर आपण पाहिले तर संघनायकाने ऋषी म्हात्रेच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. आता शेवटचं षटक. स्लॉगरच्या षटकामध्ये धावा येणं खूप गरजेचं असेल. आतापर्यंत 4 षटकामध्ये 56 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळाल्यात. रिव्हर्स अटॅक केलाय दुधारी तलवार आणि सक्सेसफुल पॉवरफुल वंडरफुल येतोय हा षटकार. सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गार ग बाया झायल्या गार ना म्हणतान सोनिया. धावांना मोठा आकार येतोय. धावसंख्या 62. 17 बॉल 49 धावांची पार्टनरशिप. जबरदस्त. आता मात्र या दोन्ही फलंदाजाने एक चांगली शैली आत्मसात केली. नुकती आत्मसात नाहीये तर हुकूमत गाजवतायत. बॅटकरचा इशारा येतोय. पंचांकडे दाद जरूर मागितली गेली होती मात्र
सिंगल स्ट्राइक मात्र स्वतः सूरजने स्वतःकडे ठेवली आहे. मिळाली ती फक्त सिंगल. पहा सौरभ ड्रिल करून पाहतात एक्झॅक्टली चेंडू कसा खेळायचा होता. मात्र परफेक्ट यॉकर ज्याला म्हटलं जात तशा प्रकारचा बॉल हाताळला ऋषी म्हात्रेने. गती परिवर्तन फसवा चेंडू आणि फसलाय सूरज फौजदार. ही रणनीती असते. मी मगाशीच म्हटलं की वडिलांकडून या क्रिकेटचे धडे गिरवून आलाय हा ऋषी म्हात्रे. बॅटर सूरज फौजदार आउट. सूरजने 26 धावांचं योगदान दिले. गुड बॅटिंग आणि चौथ्या क्रमांकावर करण निघूकर मैदानात दाखल झालाय. आता मात्र चांगलं कमबॅक केले. अजूनही खाडे संघाच्या इनिंगचे शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी मात्र खोदून काढला चेंडू सरळ मोरेश्वरच्या आवाक्याच्या बाहेर येतो हा चौकार. सिक्स्टी 67 धावा स्कोरबोर्डवर. खोलो टप्प्या लो फुल टॉस. यावेळी मात्र लॉंग ऑनच्या दिशेने हितेश तिथे सज्ज आहेत. मिळेल ती फक्त सिंगलच आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या 68. आता मात्र कुठेतरी धावसंख्येला उच्चांक दिलाय आणि खाडे संघाच्या इनिंगचा अंतिम शेवटचा बॉल फेस करण्यासाठी सौरभ म्हात्रे सज्ज झालाय. मात्र पाहायचंय दुसऱ्या बाजूला ऋषी म्हात्रे टू सौरभ म्हात्रे. यावेळी मात्र भिडकावून दिलाय. आपल्या बॅट मधनं सुरुवात गोड केली होती आणि शेवट देखील षटकाराने गोड करतोय सौरभ म्हात्रे.
टार्गेट इथे सेट केले गेले. भलं मोठं टार्गेट म्हणावं लागेल. मात्र घरच्या मैदानामध्ये ह्या फलंदाजांचा मात्र आता कस इथे लावावा लागेल. मात्र पाहायचे 15च्या सरासरीने धावसंख्या स्कोर बोर्डवर कुटाव्या लागतील. तर दुसऱ्या बाजूला खार्डी संघामध्ये देखील एक अनुभवाचे गोलंदाज आहेत. मात्र पाहायचे ओपनर जोडी मैदानाच्या दिशेने रवाना होईल. मात्र पाहायचं पुढचा सामना सोनारपाडा विपक्ष जुळणी डोंबिवली. मात्र काही कारणास्तव तो सामना आपण उशिरा खेळवतोय. तर पहिल्या फेरीत मोकाशीपाडा विपक्ष नवापाडा, तो मोकाशीपाडा संघ विजयी झालाय आणि त्यानंतर या सामन्यातून जो संघ विजयी होईल त्या दोन संघामध्ये आपण दुसरी लढत लगेच आपण सुरू करणार आहोत. मात्र सोनारपाडा आणि जुनीपाडा संघाच्या दोन्ही संघनायकांनी आपल्या संघाला घेऊन उपस्थित राहायचं आहे आणि त्यानंतर पहिल्या फेरीतील अंतिम लढत आपण पाहणार आहोत. खोणी ए विपक्ष आयरे. गावदेवी क्रिकेट संघ फडकेपाडा आयोजित 2 दिवसीय भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. काल 27 डिसेंबर कौसा संघाने अक्षरशः मैदान गाजवलं. नव्हे तर मेगा फायनल मध्ये देखील तो संघ दाखल झालाय. त्या संघाचं देखील आपण कौतुक करूया आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये तो संघ मेगा फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर आजच्या दिवसामध्ये 8 संघातून कोणता संघ कौसा संघाशी 4 हात करण्यात सज्ज होईल हे देखील प्रेक्षकांना पाहण्यासाठी भरपूर मनोरंजन संध्याकाळी पाहायला मिळेल. पुढल्या सामन्याकडे चालू सामना सुरू झालाय. देसाई विपक्ष खार्डी. खार्डी संघाने 5 षटकामध्ये 74 धावा कुठल्यात तर 75 धावांचा पाठलाग करण्यासाठी ओपनर जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाली. पंचांच्या भूमिकेमध्ये देखील आपण पाहतोय शेखर हिरगुड, तर दुसऱ्या बाजूला जतीन भुयाळ हे पंचांची भूमिका साकारतात. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सुदीप अंबवणे हे देखील सज्ज आहेत. सामना सुरू होतोय. 5 षटकांची ही लढत. विकास पाटील तो दुसऱ्या बाजूला ऋषी म्हात्रे. ऋषी म्हात्रे आपण पाहतो स्ट्राईक एंडला असेल तर विकास नॉन स्ट्राईक एंडला. गोलंदाजी मार्कवर सौरभ म्हात्रे येतोय. खार्डी संघाची एक्सप्रेस ज्याला म्हटलं जातं असा सौरभ थोडासा वॉर्मअप करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला सामना सुरू करा. खार्डी संघ आपण देखील वेळ कमी घ्या. 5 षटकं तुम्हाला 25 मिनिटांमध्ये फेकायची आहेत आणि 4 षटकं 20 मिनिटांमध्ये. दोन्ही संघांना खूप शुभेच्छा असेल. राईट आर्म राऊंड गोलंदाजी केली ते पहिलाच फुल टॉस बॉल मात्र हवेमध्ये जरूर आहे. ताकद थोडी कमी पाहायला मिळाली आणि शेवटच्या क्षणाला सूरज पौदा चेंडू अडू शकला नाहीये आणि येतो हा पहिल्याच बॉलवर चौकार. या बॉलवर 2 धावा जरूर पाहायला मिळाल्या. मात्र 75 धावा डिफेन्स करत असताना पहिल्याच बॉलवर चौकाराने इरादा स्पष्ट केलाय ऋषी म्हात्रेने. हो, यावेळी मात्र खोलोटप्याचा चेंडू होता. कव्हर क्षेत्रामध्ये चूक घडली. जिथे सिंगल होती तिथे मात्र डबल मिळेल. थोडासा आतिश होते मला वाटतं तिथं. आतिशने थोडासा वेग घेतला. आतिश म्हात्रे 2 बॉलवर 2 आपण पाहिलं तर 6 धावा येत आहेत. एक चांगली फाईट प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल. 75 धावांचा टार्गेट आहे. ओहो, बॅटचा प्ले जरूर ओपन केला होता. अपील जरूर पाहायला मिळालं. मात्र येतो हा महत्वपूर्ण डॉट बॉल. सौरभ म्हात्रे त्याची बॉडी लँग्वेज खूप काही सांगून जाते. तर दुसऱ्या बाजूला आपल्या वडिलांकडून क्रिकेटचे धडे शिकून आलेला ऋषी म्हात्रे स्ट्राईक एंडला असेल. आणि घरच्या मैदानामध्ये खेळत असताना या क्रिकेटची भौगोलिक परिस्थिती या देसाई संघाला जरूर आहे. अनुभवाचा फायदा होईल का? यावेळी मात्र लो फुल टॉस यावेळी भिडकावून दिलाय. सूरज बाईकर थोडेसे फंबल जरूर झाले. सिंगल कंप्लीट, दुसरी देखील कंप्लीट झाले. तिसरी धावला कॉल दिलाय. ओहो, काय घडलं पहा. तिसरी धाव देखील दिवसा ढवल्या इथे चोरी केली गेली आहे. लेझीपणा पाहायला मिळाला क्रिकेट बाईक सूरज बाईकरच्या माध्यमातून आणि 3 धावा इथे कंप्लीट केल्या धावून. म्हणजे आजच्या दिवसामध्ये पहिल्यांदा असं काही घडतंय
की 3 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 9 स्कोरबोर्डवर. आपण चला छोट्या मैदानात नको, मैदानाच्या बाहेर आहे, आपण पडद्याच्या बाहेर थांबायचंय. 3 धावा इथे कंप्लीट केल्या. धावसंख्या 9. पुढचा बॉल सौरभ. ओहो, परफेक्ट यॉर्कर आणि या सापल्यामध्ये मात्र अडकला गेला विकास. OUT आउट. न्यू बॅटर हितेश भोईर वन डाऊन मैदानात दाखल होत आहेत. परफेक्ट यॉर्कर आपण पाहिला सौरभ म्हात्रेच्या माध्यमातून. क्रिकेटमध्ये दोघांचा सन्मान आहे. एक क्रिकेटची देवता सचिन रमेश तेंडुलकर, तो दुसरा परफेक्ट यॉर्कर. याचा तुम्ही सन्मान केला नाही तर तुम्हाला घरी बसावं लागेल. आणि विकास बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर मैदानात दाखल झाला हितेश भोईर. एक उंच खुरा असा हा फलंदाज. तर दुसऱ्या बाजूला सौरभ. हो, पुन्हा एकदा यावेळी मात्र पाहायचंय कव्हरला. पुन्हा एकदा चूक होते आतिशच्या माध्यमातून. 2 खेळाडू सूरज बैकर तिथे आहेत. मला वाटतं आज चेंडू सूरजचा पाठला करतोय की काय, कारण पहिल्या वेळेस आपण पहिल्या लॉंग ऑनच्या दिशेने मिसफिल्ड केली, 3 धावा खर्च केल्या. इथे देखील मिसफिल्ड करतोय, 2 धावा मिळत आहेत. मध्ये इथे तीन धावा इथे पूर्ण होत आहेत. चला कॉल आपण खेळाडू कक्षातून आवाज नाही द्यायचा आहे. पंच पाहत आहेत. षटक क्रमांक पहिले इथे पूर्ण होतोय आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर 12 येतात. म्हणजे आपण अजून आपण विचार केला तर चेंडू शिल्लक आहेत ते 24 आणि धावा हव्यात त्या 63. म्हणजे प्रत्येक बॉलवर मोठा फटका खेळावा लागेल. आता मात्र समोर बॅटर असेल पुन्हा एकदा हितेश. नवीन ओव्हरचा पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज. आयुष पाटील. नवीन ओव्हरचा पहिला बॉल हितेशसाठी. ओहो, यावेळी मात्र जबरदस्त गिरकी कात खेळले आहेत. मात्र तिथे सज्ज आहे खेळाडू, मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल. बॉन्डलाईनच्या लगत चेंडू गेला होता, मात्र चेंडूमध्ये वेग जरूर भरपूर पाहायला मिळाला, त्यामुळे सिंगल मिळाली. आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या 13 लॉस ऑफ 1 विकेट. आयुष पुन्हा एकदा सज्ज होईल. आता मात्र ऋषी म्हात्रेसाठी येतोय. आपण पाहिलं तर मिड ऑफ 30 सर्कलच्या आतमध्ये आहे. यावेळी मात्र बॅटची कडा, शॉट फाईनला कोणती चूक करत नाहीये, कारण निगूकर तिथे सज्ज होते आणि ऋषी म्हात्रेचा संपलाय खेळ आणि टिपलाय तिथे अचूक झेल.
आउटफील्ड फास्ट आहे, डीपला चेंडू निघून जातोय, बॉर्डरच्या बाहेर येतोय. मदतीने धावसंख्या 17 लॉस अपॉन 2 विकेट. गोलंदाज आयुष पाटील. आता मात्र कमबॅक करावा लागेल, चांगली लेन ठेवावी लागेल. तो दुसऱ्या बाजूला डावखुऱ्या हाताचा फलंदाज हिमांशू सज्ज झालाय. ओहो, यावेळी मात्र चपराक दिला, वेगाने चेंडू निघून जातोय, आउटफील्ड फास्ट आहे, थांबणार नाहीये, येतो हा लागोपाठचा दुसरा चौकार. चला स्पीडअप करा, थोडासा वेळ कमी घ्या. धावसंख्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळते ती 21. अजूनही आपण पाहिलं तर 54 धावांची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक आहेत, आपण पाहिलं तर या षटकातले 4 चेंडू फेकले गेलेत, म्हणजे अजून 20 चेंडूचा सामना शेष आहे. यावेळी मात्र वेगाने केलेत चेंडू, तिथे सज्ज खेळाडू तिथे सज्ज आहेत. मिळेल ती फक्त सिंगल डबलला देखील इथे प्राधान्य दिलं जाते, कारण ज्यावेळी मोठे फटके येत नाहीत त्यावेळी मात्र सिंगल घेऊन नॉनस्ट्राईक यांच्या फलंदाजाला स्ट्राईकला आणलं जातं. कारण स्ट्राईक इनला आता आलाय तो हितेश भोईर. या खेळाडूकडे ती क्षमता आहे, ताकद आहे, गुणवत्ता आहे. मात्र या घरच्या मैदानामध्ये खेळत असताना ती क्षमता, ती ताकद, ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. जिद्दीने चिकाटीने खेळावं लागेल. यावेळी मात्र लो फुल टॉस, वेगाने पुढे सरकलाय, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये, येतोय चौकार. पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये येतोय सौरभ म्हात्रे. आता मात्र समीकरण आपण पाहिलं तर धावसंख्या 26 पाहायला मिळते. 18 चेंडू मध्ये 49 धावांची गरज असेल. आता एक चांगली फाईट जरूर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सौरभ क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सजवताना आपल्याला पाहायला मिळेल. 3 खेळाडू डीपला पाहायला मिळतात डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी. तर आपण पाहिली तर डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर थोडासा वाईडिश, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ देखील आपण डीपला पाहतोय. आणि शॉर्ट कव्हर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कलच्या आतमध्ये, आणि आपण पाहिलं तर थर्ड मॅनला डीपला शिफ्ट केले गेले. म्हणजे एक वेगळी रणनीती आहे सौरभ म्हात्रेची. चला वेळ कमी घ्या सौरभ, स्पीडअप करा थोडा. चेंडू शिल्लक 18, धावा हव्यात 49 जिंकण्यासाठी जय वागेश्वर देसाई संघ. नवीनचा पहिला बॉल सौरभ म्हात्रे. यावेळी मात्र खेळल्यात लॉंग ऑनला, तिथे सज्ज आहेत आयुष पाटील. मिळेल ती फक्त सिंगल. आता मात्र समीकरण असेल 17 बॉल 48 धावांची आवश्यकता. मात्र सिंगल डबलने काही होणार नाही, मोठे फटके मारावे लागतील, चौकार षटकारांचीच भाषा बोलावी लागेल. आता मात्र हितेश भोईर यावेळी मात्र स्ट्रायकिंगला असेल.
हितेशसाठी देखील क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आपण पाहतो. डीपला 3 खेळाडू सज्ज आहेत. शॉट फाईन लेग 30 सर्कलच्या आतमध्ये आहे. वेगवान चेंडू वेगावर स्वार होऊन हा चेंडू फेकला गेला. सौरभ म्हात्रेने पूर्णपणे बीट होत आहेत हितेश भोईर. आता मात्र समीकरण असेल 16 बॉल 48 धावा. कुठेतरी खाडी संघ या सामन्यावर पकड मजबूत करताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलाय, सरळ खेळलेत, मात्र तिथे दुसऱ्या विकेटचा कॉल दिला गेलाय. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली पाहायला मिळते. प्रत्येक बॉलवर इथे समीकरण आपण बदलत असताना पाहायला मिळेल. आता मात्र 15 चेंडू झालेत. धाव संख्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळते ती 29 आणि 15 चेंडू मध्ये हव्यात 46. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र आयुष तिथे सज्ज आहेत, कोणती चूक करत नाहीये बॅटर हितेश. बॉलिंग मार्कवर ज्यावेळी तुम्ही चेंडू फेकता, स्वतःचा वेग सावरणं, थांबणं, चेंडूवर येणं, उचलणं, या सगळ्या क्रिया तुम्हाला कराव्या लागतात आणि या क्रियेतून तुमचा जो बॉडी लँग्वेज आहे हा महत्वाचा असतो. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल ती 30. अजूनही 13 बॉल 45 धावांची आवश्यकता. पहिला इथे मात्र पाहायचं चेंडू हवेमध्ये जरूर आहे, मात्र खेळाडू सूरज बैकर. मी मगाशी सूरजचा उल्लेख केलाय, चेंडू जवळून काय सूरजचा पाठलाग करतोय की काय. आतापर्यंत 3 मिस फिल्डिंग सूरजच्या माध्यमातून झाले. 1च्या मदतीने धावसंख्या स्कोर बोर्डवर आपण पाहिली तर 31. अजूनही 12 चेंडू 44 धावांची आवश्यकता असेल. समीकरण मागडे होत चालले, मात्र पाहिजे प्रश्नचिन्ह खाडी संघाच्या संघनायकाला की बॉल कोणाच्या हातात द्यायचा. देसाई संघाचे कोणी पाठीराखे ज्येष्ठ नागरिक आपण आला असाल तर या, आपले देखील सहर्ष स्वागत असेल. आता मात्र समीकरण असेल 12 बॉल 44 धावांची आवश्यकता. एका बाजूला आपण पाहतो हिमांशू, तर दुसऱ्या बाजूला मोरेश्वर नॉस्टेकेनला उभा आहे. आता 12 चेंडू आणि 44 धावांचं संरक्षण करायचं आहे, तर दुसऱ्या बाजूला देसाई संघाला या 44 धावा कुटायच्या आहेत. मोठी फाईट प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे, मात्र पायचा हाल व्होल्टेज ड्रामा हा मैदानामध्ये सुरू आहे. आता मात्र देसाई संघाच्या फलंदाजांना चौकार षटकारांची भाषा बोलावी लागेल. सिंगल डबल न काही होणार नाहीये. आतिश मात्रे यावेळी मात्र राईटम राऊंड द गोलंदाजी करतोय. समोर बॅटर असेल हिमांशू. डावखुरे हाताच्या फलंदाजासाठी राईटम राऊंड गोलंदाजी करतोय. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये आहे, मिस टाइम. सूरज धावतोय. काय घडलं आतापर्यंत या खेळपट्टीवर ज्याने चुका केल्या आणि हा कठीण जेल टिपला गेलाय.
सूरज बायकर, गुड फिल्डिंग. चेंडूवर आपण पाहिले पहिल्या षटकात याच्या आधीच्या षटकामध्ये डीपला सूरजनी सोपा झेल सोडला होता. मात्र आता पहा कठीण झेल टिपला. हा आहे क्रिकेट. क्रिकेट हा सरड्यासारखा रंग बदलत असतो. हे का म्हटलं जातं 3 असं. फलंदाज बाद झालाय. आता समीकरण 11 चेंडू मध्ये 44 धावा. म्हणजे प्रत्येक बॉलवर हा प्रत्येक बॉल बाउंड्रीच्या बाहेर पाठवावा लागेल. 11 चौकार मारावे लागतील. मात्र प्रवीण कडे ती क्षमता आहे. प्रवीणला बॅटिंग करावी लागेल. पहिलाच बॉल पुन्हा एकदा मिस टाइम आणि सूरज येतोय झेल खाली. हे पहा आज मी पहिल्या बॉल पासून उल्लेख केलाय की चेंडूने जणू काही सूरजचा पाठलाग केलाय की काय. प्रत्येक बॉल सूरजकडे जातोय. सिंगल. त्या सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोरबोर्ड पाहायला मिळते ती 32. अजूनही 10 चेंडू 43 धावांची आवश्यकता. मात्र एका बाजूला मोरेश्वर देखील खेळपट्टीवर जोपर्यंत आहे तोपर्यंत देसाई संघाच्या आशा ह्या जिवंत असतील, पल्लवित असतील. रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल होतोय. काय झालंय? आउट झालंय का? अंपायर आउट कसा आहे? LBW. येस, ओके. लेग बिफोर. आता समीकरण असेल 9 बॉल 9 चेंडू मध्ये 43 धावा. ओ यावेळी मात्र पहा हेलिकॉप्टर उडवायचा होता. मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. येतो डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावलेली 35. अजूनही 4 बॉल 40. म्हणजे सामना निसटलाय. ओहो पहा शक्ती नाही तर युक्ती. शक्तीचा नाही तर युक्तीचा वापर केला गेला. येतो चौकार. त्यात फटके. मात्र हे फटके लवकर यायला हवे होते. तेव्हा कुठेतरी सामन्यामध्ये मजा आली असती. मात्र समीकरण आता 3 बॉल 36 धावांची आवश्यकता असेल. मात्र औपचारिकता. वेगवान बॉल. सौरभ सूरज बैकर आणि सौरभ अगदी समालोचक कक्षाच्या समोर उभा आहे. जर्सी नंबर 18. चला मोकाशीपाडा संघाचे संगणक आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये जरूर आहे. डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध चेंडू तिथे फील्ड केला जाईल. तोपर्यंत मिळेल ती फक्त सिंगल. धावसंख्या 40. अजूनही 35 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक 1. ओ हो पहा उशीर आलेले शहाणपण. मात्र यांनी काही फरक पडणार नाहीये आणि येतो षटकार आणि 29 धावांनी हा इथे भला मोठा पराभव होतोय. खाडी गावदेवी क्रिकेट संघ खारड आपण टॉस साठी सज्ज व्हायचं आहे.